मध्ये की ते निडल लागले बरोबर मला ब्लिडिंग होणार काय. आणि खरंच ना माझ्या आईमध्ये ना काहीतरी बाहेरचं काहीतरी गेलं. हाय हॅलो नमस्ते, तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तुम्ही सगळे कसे बरे आहे ना, पण मी का बरी नाही आहे. हे बघा कालपासून डोळ्यांना अजून खूप होतं. आता तरी पूर्ण हितपर्यंत, काल तरी फक्त एवढं होतं, आता पूर्ण एवढं सगळं सुजलेलं आहे आणि पेन पण आहे. सकाळी डॉक्टरकडे जाऊया म्हटलं की ह्याचे पप्पा फ्री नाही आहे, मतलब की ह्याने गेले आता जॉबला. आता हे म्हणाले की डॉक्टरकडे तर संध्याकाळी जाऊया 5-6ला. आता 5-6पर्यंत अजून मला खूप असं कंट्रोल करायला पाहिजे. असं पहिलं त्यांना अजून पेन आहे, मेन ना पूर्ण मला डोळे पेनचं दुखे नाही आहे. हे 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 आपलं ब्लॅक हे मला आपलं पिपल आहे बघा, ह्याचं खालचं साईडचं पूर्ण माझं असं बघा, हे पूर्ण असं स्वेलिंग आलेलं आहे बघा. इथनं हेपर्यंत मला दुखायला लागलं. काल ना फक्त हे एवढं स्वेलिंग होतं. आता तुम्ही बघू शकता की हे बघा मार्क पडलेला आहे. हे बघा आज पूर्ण हितपर्यंत स्वेलिंग आलेलं आहे सकाळी उठेपर्यंत. बाहेर जायचं म्हणजे की मला खूप असं त्रास होत होता. तरी पण आता हिला कोण आणणार म्हणून आता जाऊन हिला आणली. आता आरोहीला तरी आता मी 1:30 वाजता जाणार आहे आणायला. तिला म्हटले की तुझ्या फ्रेंड बरोबर आहे. तिची एक फ्रेंड आहे त्या साईडला राहते, म्हणजे की जवळच आहे, तर की त्यांचा वेगळं तिकडे रस्ता पडतं, आमचं इकडे पडतं. तरी पण तिला म्हटलं की आज एक दिवस ॲडजस्ट कर, तिकडे त्यांनी सोडतात. मग गुडिया तयारी केली आणि रात्री तरी मी रेसिपी शूट केलीच नाही. कसं तरी केली मी पावभाजी, तरी पण छान झालं होतं. आता तेच राहिलेलं तर तेच गरम आता करायला ठेवलेलं आहे. आता पण पावभाजी दिली की सकाळी उठली 7 वाजता, एक तरी डोळेमुळे रात्रभर बरोबर झोप झाली नाही. आणि सकाळी उठून बघते तर एकदम 7 वाजले. बापरे म्हटले मी काय करू आता म्हणून. आणि ती म्हणायला लागले की मम्मा आता पावभाजीच देऊन टाक टिफिनमध्ये. आता काय आता की एवढं अर्धा तासमध्ये काय करू शकते. एक तरी सारखं डोळेकडेच लक्ष, सारखं जाऊन ना आरसामध्ये बघत होती काय झालं हे झालं. बोलताना मराठी वगैरे प्लीज ॲडजस्ट करून घ्या. परत काहीतरी बॅड कमेंट्स करू नका की ही बाई काय असं बोलते, मग की काय बरोबर बोलायला येत नाही म्हणून. मला खरंच मराठी खूप चुकतं, तरी पण मी मराठीच बोलायला ट्राय करते. मतलब की कुठलं पण ऑर्गॅनला काय पण त्रास, म्हणजे की काय पण मतलब की खूपच त्रास झाले की ना जरा पण असं सहन होत नाही बघा पेशंटमध्ये. की सगळे आपल्या ह्युमन बॉडीमधलं सगळं ऑर्गन्स ना एवढं इम्पॉर्टंट आहे ना, खरंच ना खूप इम्पॉर्टंट आहे. चाहे वो आईज असू दे, नोज असू दे, पाहिजे तर टीथ असू दे, मग काय पण असू दे. लेकिन कसं जरा म्हणजे की जरा नाही, खूप जरा त्रास झाले की ना खरंच नाही असं वाटतं की जगायचंच नको एवढं. आता मला तरी हे डोळे म्हणजे एवढं त्रास व्हायला लागला ना काल, तरी पण रात्रभर बरोबर झोपले नाही. सगळं असं डोळे बंद केले तरी पण ना पेन व्हायला लागले. असं ते म्हणतात ना होमवर्कमध्ये हे बघा के दिलेले आहे, असं सगळं डॉट्स काढून दिलेले आहे तिला. हे बघा हे स्कूलमध्ये हे बघा ठेवले पाव गरम करायला. आणि हे बघा भाजी एवढंसं राहिलेलं आहे. हे बघा पावभाजी तर गरम केलेली आहे मी. आता बरोबर 1:45 वाजले बघा. आता ना 6:45 वाजलेले आहे. चला आता मी डॉक्टरकडे चालले आहे, तर बघूया काय म्हणतात म्हणून. अजून भरपूरच मला पेन व्हायला लागलं. असं बघितलं कसं टाईम चालेल तसं पेन ना खूप व्हायला लागलं. असं म्हणजे खूप बेचैनी घ्यायला सगळं कपडे बळी करून ठेवायला लागले बघा. किती काम करते, मला मदत करते. इथं बघा, इथं हॉस्पिटलला आलेले आहे. हॉस्पिटलच्या आतमध्ये एंटर घेतली. हे बघा हे ना नवीन हॉस्पिटल झालं. जुनं ह्यांचं हॉस्पिटल होतं ना ते दुसरीकडे होतं. इथं बघा किती छान चष्मे लावलेले आहे. मी जरा मिररमध्ये परत जरा मी डोळे वगैरे बघून घेत होती. बापरे सारखं माझं ना डोळेकडे लक्ष. हे बघा डॉक्टरचं सर्टिफिकेट वगैरे काय काय लावलेलं आहे. इथं अजून एक पेशंट आला आजोबा. आता मी ना डॉक्टरच्या कॅबिनमध्ये एंटर करते. माझा चेकअप झाला, बाहेर आले मी आणि मेडिसिन वगैरे घेऊन चला आता बाहेर निघाले मी. नंतर काय आहे ते मी तुम्हाला सगळं घरी येऊन सांगते. आता ना माझा चेकअप झालेला आहे. ॲक्च्युली खरंच ना माझ्या आईमध्ये ना काहीतरी बाहेरचं काहीतरी गेलं होतं, काहीतरी दिसलं ते असं. चला आता मी घरी जाऊन तुम्हाला स्टोरी सांगते काय झालं. थोडंसं ते खिमा पाव आणि चिकन रोल वगैरे घेतलं आणि ते दुकानवाले गुडियाला एक ना लेग पीस दिले. ते कसं आहे 8:15 वाजलेले आहे. आत्ता घरी आली बघा आणि सांगते तुम्हाला हॉस्पिटलमध्ये काय झालं. तिकडे मी अर्धाच सांगितली सगळं.
ते काय झालं, मी आतमध्ये गेल्यानंतर ना ॲक्च्युली डॉक्टरच्या रूममध्ये मी डॉक्टरला विचारलं की शूट घेऊ शकते, लेकिन त्यांनी हे केलं की अलाउड नाही आहे शूट वगैरे घ्यायचं. मग म्हटलं की ठीक आहे. म्हणून मग ते ॲक्च्युली मला एवढं पेन ना, अजून पण जरा पेन आहे माझ्या डोळ्यात ना. खरंच मी सांगत होते ना, झाडू मारताना काहीतरी झालं होतं म्हणून, काहीतरी म्हणजे गेलं की चावलं डोळ्यात ना, काहीतरी होतं फॉरेन बॉडी डोळ्यात ना. मला ते दाखवलं तिथं, त्यांचं काहीतरी असतं बाबा, असं टी व्हीसारखं फ्रेम तिथं काहीतरी दाखवतात त्याने आता. मग ते की तिथं ना ते व्हाईटसारखं काहीतरी फॉरेन बॉडी दिसत होतं, त्याने दाखवले काहीतरी आहे आणि काढायला पाहिजे म्हणून. आणि त्याने अनेस्थेशियाचे ड्रॉप्स घातले, 1-2-3 ड्रॉप्स, आणि 1-2-3 मिनिट सोडले असं. आणि मला म्हटलं की डोळे बंद करा, चालू करा, एक फास्ट थोडे वेळ, 1-2-3 सेकंड. ते नूडल बघूनच मी एवढं घाबरले आणि एवढं रडले ना, ते सरांना काढायला गेले नाही. मी म्हटलं की जरासं थांबा जरा, म्हणजे ते बघून मी एवढं त्यांना प्रश्न विचारत होते ना. तर एवढंसं निडल बघा, स्किनला लागलं तर किती दुखतं, तर डोळ्याला लागलं तर काय होणार. तरी पण ते सर ना एवढं सायलेंट एवढे हे होते ना, ते म्हणत होते की कायच दुखणार नाही आहे, कायच होणार नाही, तुम्हाला समजणार पण नाही आहे, ते काढूया नाही तर परत त्रास होणार. परत त्याने हे म्हणत होते की काल ते संध्याकाळी हे झालेले अजूनपर्यंत 12 तासाचं वर झालं. किती तुम्ही सहन केले ते, हे आता हे थोडंसं सहन करा, हे दुखणारच नाही. तरी पण कसं मी सरांना एवढं प्रश्न विचारत होते ना मध्ये की ते निडल लागले बरोबर मला ब्लिडिंग होणार काय का डोळ्याला काय, म्हणजे की तुम्ही असं जवळ ते निडल आणल्यानंतर ना ते मी डोळे वगैरे बंद केली ते दुसरीकडे लागणार काय. ते सर ना खूप समाधानाने सांगत होते की कायच होणार नाही, फक्त तुम्ही डोळे असंच उघडं ठेवा, फक्त 1-2 सेकंडचं काम आहे, मी पटकन काढते. ते परत ना दुसरं वेळ ते कसं सिरिंज पुढे आले बघत मला काय माहीत नाही, लेकिन एवढं मला रडू आलं ना, ते रडतातच ना. त्याच्यानंतर परत एकदा त्यांनी ते म्हणायला लागले मी परत एकदा चेक करतो. मग परत त्याने चेक केलं ना, ते फॉरेन बॉडी दिसलंच नाही आहे. त्यांनी म्हटलं की शाळेत मी तिथे एवढं रडली ना, ते ह्याच्यामध्ये ते कुठं गेलं का काय हे झालं काय माहीत, ते परत दिसलंच नाही आहे. त्यांनी शोधले, ते म्हणायला लागले की ते गेलं ते म्हणून. आलेले ड्रॉप्स वगैरे दिलेले आहे. एक मला वाटतं की अँटीबायोटिक आहे आणि एक काहीतरी आहे बघा, मॉक्सिफ्लॉक्सॅचे नाईट ड्रॉप्स आहे. आणि हे कार्बोझायमेथेले सेल्युलोज म्हणून आहे बघा. हे म्हटलं की पूर्ण हे संपेपर्यंत हे 3 वेळा घाला आणि हे 5 वेळा घाला म्हणून दिलेले आहे, कमी होणार म्हणून सांगितलेले आहे त्यांनी. म्हटले ना काहीतरी आहे डोळ्यात म्हणून, तेव्हा तरी मला तरी वाटलं की हे मी ते डॉक्टरला सांगत आहे की मला पूर्णच बेहोश करा आणि काढा. दुसऱ्याने इंजेक्शन वगैरे देते, सगळं हे करते, सलाईन लावते, लेकिन कसं ते आपल्यावर येतं बघा, ते निडल असं पुढे, ते पण डोळ्यात. मी अजून पण विचार करते की डोळ्याचे ऑपरेशन वगैरे कसं करतात, मी कधी बघितलीच नाही आहे, लेकिन मला अजून माझं डोक्यात आहे की ते डोळ्याचं ऑपरेशन कसं करतात, त्यांना दुखत नाही का, सुई कसं घालतात त्यांनी, काय होतं ते मला ना खरंच एकदा बघायचं आहे. आणि येताना ना मुलांना काहीतरी खायला पाहिजे होतं, त्याबद्दल तिकडे जाऊन ना खिमा रोल वगैरे जरासे घेतली आणि मग घरी आलो. असंच गेलं माझं. आत्ता कालपासून आतापर्यंत अजून पण मला दुखायला लागलं. तर ड्रॉप्स घालते आता, त्यामध्ये की कंटिन्यू ड्रॉप्स घालतच असायला पाहिजे, 5 वेळा 3 वेळा दिलेले. हा ब्लॉग मी इथं सेंड करते. प्लीज व्हिडिओ आवडलं असेल तर लाईक शेअर कमेंट करा, नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा. चला आता उद्या भेटूया एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.